जय हिंद भावानो. मी 2 महिन्यापूर्वी RW मॉक टेस्टवर माझा स्कोर 110 येत होता आणि आता स्कोर झाला 130+. हा स्कोर कसा आणला हे सगळं भावानो आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. वेळ न घालता भावानो व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावानो 110 वरून 130+ कसा आणला हे तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर भावानो तुम्हाला RW ॲपची भावानो अगोदर हिस्ट्री बघून घ्या. कारण सगळेजण म्हणाल्यात की तू फेक सांगतो, असं सांगतो, तसं सांगतोस. सगळ्यात अगोदर ही स्क्रीन रेकॉर्डिंग बघा. बघू शकताय तुम्ही, माझाच फोन आहे. उघडलं बघा ॲप, रोजगार विथ अंकित, प्री विकली टेस्ट, SSGD 2025-26, 15 मार्च. मार्क बघू शकताय तुम्ही किती आहेत. यूट्यूबला पण सांगितलं आहे मी किती पडल्यात. ते काही जणांना खोटं वाटते म्हणून जरा स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवूया म्हटलं. किती आहे तुम्ही बघू शकताय, 130.75. त्याच्यानंतर आपण बघू आता 4 जानेवारीचं. 4 जानेवारीला माझा स्कोर होता जवळपास 110च्या 115च्या आसपास असेल. 115 आहे भावांनो, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर 25 जानेवारीचा स्कोर बघूया. 25 जानेवारीला स्कोर आहे भावांनो माझा 102. तुम्ही पण बघा. काही जणांना खोटं वाटतंय, त्यांच्यासाठी हे खास दिले. पहिला पॉईंट आहे मॉक टेस्ट ॲनालिसिस. मॉक टेस्ट ॲनालिसिस कशी करायची चला सांगतो. मी रोज मॉक देत नव्हतो, पण द्यायला लागलो. त्यानंतर भावांनो डेली मॉक टेस्ट द्यायचा फायदा एवढा झाला की मला जेवढं चुकीचं म्हणजे जे एरर होतात, ते भावांनो दुरुस्त करून मी ते परफेक्ट केलं. 90% भावांनो इथंच लोक हे होत्यात. आणि विषय काय होतोय, ॲनालिसिस करताना फक्त चुकलेलं तेवढं बघायचं, फक्त तोच प्रश्न बघा, त्या टॉपिकवरचा आणि दुसरा प्रश्न बघत नाहीत. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून भावांनो 90% इथंच भावांनो फेल होत्या. त्यामुळे मॅक्सिमम करून भावांनो मॉक टेस्ट ॲनालिसिस करा. पॉईंट नंबर 2, स्ट्रॉंग आपले सब्जेक्ट ओळखा भावांनो. भावांनो मॅक्सिमम जणांचं स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत हिंदी, रिझनिंग. हे भावांनो 2 मॅक्सिमम. ह्याला भावांनो 19-20 पाडायला लागते, त्याच्याशिवाय भावांनो पर्याय नाही. हे भावांनो ओळखून ठेवा आणि ह्याच्यात भावांनो चूक करायची नाही, एवढं लक्षात ठेवा. हे 2 विषयांतरी. तिसरा पॉईंट, वीक सब्जेक्ट कोणकोणता आहेत भावांनो. मॅक्सिमम करून मॅथ्स आणि GK GS. यावर भावांनो कशी कमांड करायची बघूया चला. याचं भावांनो IMP तुम्हाला मी दिल्यातच, ते करा. प्लस प्रॅक्टिस महत्त्वाचे आहे. टेक्स्टबुक वापरा. होतंय मॅथ्सचं भावांनो IMP टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण 15 ते 16 प्रश्न भावांनो त्याच टॉपिकवरचे येतात, एवढं लक्षात असून दे. GK GSचं पण तेच आहे, पण याला भावांनो वाचायला लागते, एवढं लक्षात असून दे. वाचायला लागते, ते पण डेली, एवढं लक्षात असून देत. चौथा पॉईंट भावांनो टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट भावांनो SSGD मध्ये महत्त्वाचा आहे. कसा करायचा, काय करायचं बघूया चला. आपण काय करता, प्रश्न आला पहिला सोडवायचा चालू. अवघड आहे सोपा आहे काय बघत नाही, अवघड असला तर सोडवत जातोय भावांनो. त्यामुळे भावांनो जेवढं अगोदर भावांनो इझी अगोदर सोडवा, इझी. त्यानंतर भावांनो मग हार्ड कर जायचं. त्याच्यानंतर इझी अगोदर करायचं, त्याच्यानंतर हार्ड. कारण जेवढं इझी असते तेवढं आपण पटपट करतोय, पण हार्ड लागला एखादा क्वेश्चन तर भावांनो तिथं अडकतोय. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम जेवढं सोपं वाटतं तेवढं करायचं, बाकी सगळं भावांनो स्किप करायचं, एवढं लक्षात असतं. पॉईंट नंबर 5, माझं डेली रुटीन कसं असते, काय असते चला मी तुम्हाला सांगतो. मॉर्निंगला टेस्ट, मॉर्निंग टेस्ट. आफ्टरनून ॲनालिसिस टेस्ट ॲनालिसिस. आणि इव्हिनिंगला भावांनो
मॅथ्स आणि जी के जी एस. पहिला मॅथ्स आणि 8 नंतर भावानो जी के जी एस. एवढंच आहे भावानो. ह्या 3च गोष्टी मॅक्सिमम करून मॉक टेस्ट ॲनालिसिस आणि भावानो प्रॅक्टिस. आणि जी के जी एसला भावानो वाचायला लागते आणि ते पण डेली. एवढं लक्षात असू दे. 110 वरून 130 इम्पॉसिबल वाटते, पण भावानो पॉसिबल होऊ शकते. फक्त तुम्ही मी सांगितलेलं पॉईंट भावानो ॲनालिसिस करा. मी काय भावानो टॉपर नाही, मी पण तुमच्यातला एक साधा मुलगाच आहे. फक्त जास्त अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. आणि मी जे सांगितलेलं पॉईंट आहे ते भावानो सगळं करा, होऊन जाते भावानो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय हिंद.